नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, इकडे आम्ही पियुषच्या गावी जाण्यासाठी निघालो आहोत आणि पियुषचं गाव खूप सुंदर आहे. फायनली आम्ही इकडे येऊन पोहोचलेलो आहे आणि खूप छान गाव आहे, खूप सुंदर, एवढं भारी ना, तुम्हाला काय सांगू, लय भारी लय भारी. आणि खिल्लारी बैलाची जोडी ती तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आले आले. हा पेंडा हो, त्याला पकडून जा, त्याच्याकडे ऐकत नाही ना. हा त्याला बांधलेलं आहे. हे बघा, हा लसूण लावलेला आहे इथे. हे बघा, खिल्लारी बैलाची जोडी. हा हा गोंडा आहे का? कुठे? हा ना, लसूण हे कळलं, पण मग गोंडा मला काही कळत नाही काय. त्याला विचारू आपण त्यांना. मी इकडे येऊन पोहोचलोय. एवढं सुंदर गाव आहे, खूप छान. गाई, म्हशी, शेळ्या आणि त्याच्यात लसूण लावलेला आहे, फ्लावर, गोबी, असं मळेच्या मळे आहेत एकदम मोठे आणि खूप छान आहे. आरू बकरी, थांबा, आरू काय आहे ते? बकरी. हे बघा, बकऱ्या. चावल मारेल, ती मारेल. ती त्याच्या जवळ नका नेऊ, तिच्या जवळ आहे बघा. ए काय रे, काय? त्याच्या गळ्यात घुंगर बघ किती छान बांधलेत. आवाज येतो त्या घुंगरांचा. आरविश, जास्त जवळ नको जाऊ, ते मारेल शिंगा. पाण्याचा हाऊ दे ना. वहिनीचं पण सेम, हा असंच गाव माझ्या बहिणीचं. हे काय लावलेलं? जनावरांना चारा का? अच्छा, त्याच्यासाठी असं सेपरेट म्हणजे करावं लागतं. बघा, जास्वंदीचे झाड खूप भारी ग, खूप भारी. काय हे बघा, आरविश हळू ये, ओयाला घ्या ना. बघा, गाव आहे इकडे. काय नाव आहे बकरीचं? बकरीचं नाव काय आहे? हा, काय नाव आहे? बंडिंग. मग बकरी, बकरीचं नाव बकरी आहे. हा, काव आहे ना, छान छान आहे काव. झाडाला किती मोर आलाय. हे कसलं झाड आहे आपण उभे ते? आंब्याचंच आहे. कैऱ्या बघा विशाल, शपथ, खूप कैऱ्या लागलेल्या त्या झाडाला मंडळी. थांबा, चला याव, तिकडे आहे ना घर. हे बघा, फुलांची झाड, हे शेती पूर्ण. लय भारी लय भारी, खूप छान, एवढं भारी आहे मंडळी, खूप भारी खूप भारी. कसं आहे हो? खूप भारी, मजा आली, एकदम छान वाटलं बघून. असं आपल्या गावी आल्यानंतर असं कुठे दुसऱ्या गावाला, म्हणजे आपण इगतपुरी डॉगी आहे त्यांचा, इगतपुरी मध्ये आहोत, पण इगतपुरी पेक्षा पण इकडे आलं ना असं भारी फील येतोय. एकदम गारवा आहे आणि सर्व बाजूला शेत आहे. हा, प्रत्येक प्रकारचे आपल्याला हे बघण्यात भेटलं. हा बघा, हा बघा कसं भुंकतोय. काय रे, का भुंकतोय? काय झालं? काय काय काय? हा लागला बघा नाचायला. काय काय रे दादा, काय झालं? का भुंकतोय? आ, चावणार नाही ना? हा येतो ना. लिंबू सरबत आलेला त्यांनी दिलाय, ताईंनी. त्या खट्टा आहे. तर इकडे लिंबू सरबत आहे. छान, मस्त, मजा आहे, भारी आहे, छान आहे. गार आहे किती. पडेल बाबू, हळूहळू छोटे छोटे पाहिजे. हे बघा, ही वसरी असेल ना. त्यांची झाडं किती छान आहेत. हे घर त्यांचं. त्याची फुलं काय भारी आहे. मोगराच लावलेला आहे ना जास्त. अरे बापरे, पण मोगरा किती भारी आहे. पियुषची मम्मी, आपल्याला फांत्या घ्या ना मोगरा.
त्याला वास नसतो, याला वास असतो मोगरा. त्याला वास नाही, तो आहे त्याला, त्याचं नाव काहीतरी वेगळं आहे, दुसरा मोगरा आहे तो. हे बघा जास्वंदी. गवतीच्या आहे, कढीपत्ता घ्या. हे बघा पूर्ण शेती आहे इकडे. कांदा बघा, पूर्ण कांदा पेरलेला आहे. जिकडे नजर जाईल तिथपर्यंत शेती आणि शेतीच आहे. आणि खूप डोंगर, असं एकदम डोंगरामध्ये वसलेलं आहे हे गाव. सर्व तीर्थ टाकेत म्हणून गावाचं नाव आहे. बोला. चिकू आहे, आलेत का चिकू? हा चिकू पण आहेत. हा नाही 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 करत. डाळिंब पण आहे. या झाडाला खूप जास्त चिक्कू आलेले आहेत. हे बघा दिसत असतील तुम्हाला. हे बघा चिक्कू. दाखवले आंबे ताई, मी दाखवले आंबे. हे बघा पूर्ण भरलंय, एवढं छोटस झाड आहे. आणि तिकडे डाळिंब पण आहेत, खूप डाळिंब आलेले आहेत. हे बघा चिक्कू खूप भारी आहे. हे बघा हा कांदा लावलेला आहे. आणि इथं बांधाने जायचंय असं तिकडे खाली बघून चला. इकडे बघा, हा तिकडे ना पवनचक्की दिसते, पण मग ती आता मला याच्यामध्ये क्लिअर नाही तुम्हाला दाखवता येते, पण पवनचक्की आहे. आणि इकडे किल्ला आहे, पट्टा किल्ला म्हणून आहे, इथे आहे ते. हे बघा दिसतोय तो पट्टा किल्ला. आणू का मी? येऊन पोहोचलोय आणि इकडे आंब्याच्या झाडाखाली बसलोय. कैरी तोडली, एवढी छान होती ना. हा मुलं बघ शाळेतून आलेत, एवढी कैरी छान आहे ना. हाय हे तिकडे मोटरचं पाणी चालू आहे. खाली इथे ओढणी टाकली आहे आणि इथे बसणार आहोत आता आम्ही. तिकडे बघा, तिकडे मस्त बोरिंगचा म्हणजे पाणी चालू आहे तिकडे. इकडे आहे ना टिफिन आणलेला आहे ताईंनी. हे बघा उघडा. हे बघा, आणि इथे आता झाडाखाली बसून जेवण करायचा प्लॅन आहे आमचा. आपण करून आज शुक्रवार पण आहे. इकडे सगळे जेवायला बसलेत शेतामध्ये आम्ही. इकडे पियुषची मम्मी पण आहे आणि जेवायला बसले शेतामध्ये. हे आंब्याचं झाड आहे. हे बघा. तर इकडे आहे चपाती, इकडे आहे शिमला मिरची भरलेली, इकडे आहे पिठलं. हे बघा एकच नंबर मेन्यू आहे. मजा येते अशी जेवण करायला शेतामध्ये, खूप भारी. हे आहे लोणचं. घेतलं ना आपल्याला, लोणचं घेतलं ना बाबू. हा ह्याला चपाती द्या. हो चपाती दे, चपाती दे. इथनं घे ना दादा तू. जेवण चाललेत सर्वांचे. कसं वाटतं विशाल? ना मज्जा आली खूप ना. हे बघा पिठलं तर एक नंबर झालंय. तू लोणचं खातोय? बरं खा. भातासोबत खातो खा. बघा जेवण झालेत आणि लगेच झोपले ते दोघ जण शेतावरती. खूप भारी वाटतंय मंडळी, असं झाडाखाली झोपणं, चटाई वगैरे. जेवण आता एकदम भारी झालेलं, पोट भरून जेवण झालेलं आमचं. आणि आता मस्त असं वाटतं की एकटं झोपून घ्यावा. खूप छान, एकदम गारवा वाटतं, एकदम गार आहे ना आरू? खूप भारी वाटतं ना. झोप तू पण बाबाजवळ. झोप. नको काढू बाबू, मला सारखं तुला चप्पल घालावं लागेल. तर तिकडे चाललो होतो आपण. हा पियुषांचं गहू आहे आणि तो गव्हाचं काम. आरुष नको जाऊ, थांब मी येते. ते गव्हाचं काम करायचंय आणि तिकडे त्याच्या काकांचं घर आहे, तिकडे जाऊया. ज्वारी मका आहे ना रे तो? ज्वारी येते, मका नाही येतो. मका मी मला वाटतं ज्वारी येते. तिकडे मक्याचे पण पीक आहे. चला जाऊया त्या साईडला आता. तर तिकडे मक्याची पण शेती आहे. हे बघा बाजरी 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 की ज्वारी काहीतरी आहे, आता गेल्यावरती कळेल आपल्याला. इथनं तर काही समजणार नाही. चला ही बाजरी बघा तुम्ही.
हे बघा, नको विशाल नको. हे बघा खिल्लारी जोडी. घे हात लाव, घास नको. तू पहिले. कुठे? कसला भारी आहे हो तो. घास नाही खाणार, तिथं पोट भरलं बाबू. काय रे? हे बघा मंडळी, नाव काय याचं हो? नाव काय? हौशा. हौशा काय रे? ए हौशा, हौशा काय रे? तिकडचं गेलं. मारतोय कोणता? मंडळी, हा बैल बघा तुम्ही किती सुंदर आहे. खिल्लारी जोडी. आणि याचं नाव हौशा आहे. त्याचं नाव काय? हारण्या. या बैलांची जोडी खूप छान आहे. एकाचं नाव हारण्या आहे, एकाचं नाव हौशा. इथं आरविश बघा तुम्ही. बस आरविश जास्त जवळ नको. त्याला खायला कसं आहे आरू? छान आहे. दे बाबू त्याला घास दे खायला. उपास आहे आज त्याचा. लय भारी रे तू. छान. खिल्लारी बैलांची जोडी बघितली आणि खूप छान आहे ती. खूप भारी आहे. शेळ्या पण आहेत तिथे, पण खूप भारी वाटतंय. आणि मला हिलनी चालता येत नाहीये. बैलगाडी पण आहे, ती पण तुम्हाला दाखवेल आता. बैलगाडी तिकडे. बैलगाडी हे बघा. बैल झोपायला हे असतं इथे समोर. बस तू दादा, तुला आवडली? बोला हर्षा, चल. आणि बटाटे बघा किती आहेत, शेतातूनच काढलेले असेल आता. तर आता ह्या दोघांना पाणी पाजायचंय. तर हे बघा, पूर्ण बाजरीची शेती आणि ती काय कोथमीर आहे का? घर खूप सुंदर बांधलेले आहे. हे बघा, तिकडे काय गव्हाची सोंगणी चालू आहे. मातीच्या ढेकळांमधून हिल घेऊन काय चालता येणार नाही. त्यापेक्षा आता हे बघा असं. चला, पाहायला येते का चालता? मग आता येते चालता. मी घालून नव्हतं चालता येत. कसं मला माहिती वाटतंय? असतं तुम्ही मी नसती घातली ही चप्पल. का? साधे घातले असते, पण मला काय माहिती आता आपल्याला मातीत वगैरे जायचं. चला, आता तिकडे ना ताईंनी ना कांदे लावलेले आहेत. कांदे, कोथमीर आहे आणि बऱ्याचशा भाजीपाला वगैरे काय आहे. तर आपण आता शेतात चाललो आहे त्यांच्या. चला या. सगळी कांद्याची पात आहेत. कांद्याची पाती म्हणजे ही भाजीसाठी हा वापरू शकतो आपण. बघा किती छान आहे. आणि या गोष्टीसाठी खूप मेहनत खूप लागते. मेहनत लागते बाबा. म्हणजे आणि मंडळी, अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. आता जस्ट मला दादांनी सांगितलं की एक जोडी जरी म्हणे 10 रुपयाला गेली तर जर कोथमीरची 200 जोड्या दिल्या तरी 2000 रुपये येतात. हा. त्याला बघा काय झालं. काय आरू? छान आरूच आहे. तर त्या दादांनी आत्ताच सांगितलं मला की म्हणे एक जोडी जरी 10 रुपयाला गेली मार्केटमध्ये तरी पण 200 जोड्यांचे म्हणे 2000 रुपये कुठे झाले. 200 जोड्यांचे 2000 रुपये होतात म्हणे जरी 10 रुपयांनी गेली तरी. म्हणजे बघा किती छान आहे ते. आणि एका दिवसाला 200 जुड्या काय 300-400 पण जुड्या कोथमीरच्या निघतात शेतातून. जुडी छोटी असते म्हणतात असं सांगितलं, गावठी कोथमीर शिवाय. म्हणजे त्यांनी मला असं बोललं, बाई नोकरीवाला आहे ना उपाशी राहू शकतो पण शेतकरी कधीच उपाशी राहणार नाही बोले. हा शब्द तर दादांनी मला वापरला आणि ती गोष्ट खरी आहे. इथे सगळ्या भाज्या शेतामध्ये आहे. कांदे, टमाटर, ज्या ज्या भाज्या, बाजरी, गहू, काय हवंय अजून. बस याच्या बोलतो ना, या सुखा व्यतिरिक्त अजून काही सुख असूच शकत नाही. आपण करोडाचा बंगला जरी घेतला तरी हे सुख विकत नाही घेता येणार मंडळी. ही रियालिटी आहे. चला या. कोथमीर बघा किती छान आहे. मी काढू हे बघा.
ही आहे कांद्याची पात आणि ही आहे कोथमीर. दाखवत आहे कोथमीर. हे बघा शेतातून तोडली आता. कोथमीर तोडली आहे बघा. आणि मला अशी प्रॉपर तोडता नाही येते, माती सोबत यायला पाहिजे. हे बघा असं धरलं असं उपटायची. उपटू का अजून? एवढेच नाही मुटके बना. उपट थोडीशी, मग थोडीशी उपटलंय नको. त्या ताई काढून देतात कोथमीर अजून. हे बघा कांद्याची पातीची मस्त मस्त बांधलेत. धरा. मला जाम भारी वाटते. लय भारी, लय म्हणजे लईच भारी. इकडे ट्रॅक्टर करतोय तू? शेती करतोय? शेती करतोय? शेती करतोय तू? अरे वा. काय टाकतो? माती? भाजी टाकतो? कुठे घेऊन चालला भाजी? भाजी घेऊन चालला तो कुठं? कुठं? गायला देतो, गायला चारा. जा घेऊन जा. हा हे हो काय हरभरा. ऐक ना, ओपनर म्हणला बोलती मला गेले मी फुकट काढून देईल. ही घेतलेली आहे कोथमीर आणि घेतलेली आहे कांद्याची पात. ये आणि आता आम्ही शेतातून तिकडे घरी चाललो आहोत. आता किती 1 वाजलाय आणि थोडं नदीवरती वगैरे जाऊ आणि बघू, मंदिरात दर्शनाला पण जाऊ आणि मग घरी निघायला. चला. तर इकडे आहे फ्लावर आणि फ्लावर तोडतायत बघा. हे बघा दादा कशी कशी तोडतात, दाखव. कंद काढतायत. हा जाऊन असं खाली दाखव ना शेतात. आरविश बैलाला चारा टाकतोय, घास. त्यांनी अशा छोट्याशा कुठेही ठेवली रे, छोट्याशा ट्रॅक्टरवरती तुम्हाला दाखवलं, त्याच्यावर ते घास घेऊन आलाय. बोलतो बैलाला घास द्यायचं आहे मला, है ना आरू? दिला तू बैलाला घास? खाल्ला? ते बघ ते बघ घास खातो बघ बाई. ते बघ कसं करतो आंबा. आंबा कसं करतो रे? आम्ही जे टिफिन आणलं होतं तिकडे आम्ही जिथे बसलो होतो जेवायला, तिथून पाण्यातून काढून आणले होते. मग आता घासून घेतो. बघा पाणी येते आणि मग भांडी घासायला बसली मी. जास्त नाही, 2-3 ताई पण आहेत मला सोबत. आणि डोक्यावर मिळून घासतोय. सॉरी, डोक्यावर गॉगल आणि हातात भांडे. अरे हा लक्षात नाही माझ्या, मी गॉगल लावला म्हणून. तुम्ही मला याआधी कधी असं बघितलं नव्हतं. फर्स्ट टाइम मी केलं. म्हणजे मी लावते पण ते असंच घरात पडून पडून होतं, तरी मी यूज नव्हते करत. मग आज बाहेर काढलं लावण्यासाठी. माझ्या लक्षात पण नाही ती गोष्ट की मी लावलाय गॉगल म्हणून. तर मंडळी आता इथनं आम्ही निघतो आहोत आणि मग आता पुढे बघू कुठे जायचं प्लॅन आहे. मे बी मळ्यात जाणार आहोत. तर मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते. पण हा जो घराचा जो परिसर आहे तो खूप सुंदर आहे. असे झाडं लावलेले, शेणाने सारवलेलं आहे, खूप छान. ती दीदी आहे. ए काय रे, काय ग? ही बघा, ही किती छान आहे. ही किती छान आहे बघा. ए पिल्ला काय ले, काय ले. तर हा गवती चहा आहे. घेतला का तुम्ही? काढला? बस ना तेवढासा. हा बस बस. हे बघा, हा पूर्ण गवती चहा आहे. हा पण विकायला जातो ग, 10-10 रुपयाला जातो माहितीये. मुंबईला 25-25 रुपयाला आहे. घ्यायचं म्हटलं आपल्याकडे वजा झाला ना. लय गुणी फुल भरली आहे. मी एक फुल तोडू का? ते बघा तो शेतकरी बाबा बघा कसा बोलतोय आम्हाला. चला बोलतो पटापट. हे फुलं तोडते मी. दीदी काढ ग हे. दीदी काढ हे. खूप सुंदर आहेत फुलं. ही दीदी बघा. आरविश का आरविश, हे शेणात पडू नको बर का, आंघोळ घालावी लागल इथे.
ओ आओ ही बघा ना टपूनच बसलीये. नाही विशाल ती नाही येऊनच देत नाही जवळ. बघ कशी मारते बघा बघा हिचं. हे बघ माझा शेणाने पाय भरला. पाणी हवं होतं. विशाल चला वेळ झालाय, चला आपण निघू. माझ्यासाठी थँक्यू.